याबाबत आमचे प्रवक्ते, राज्य प्रवक्ते आदरणीय भागवताचार्य श्रीराम महाराज शेळके आपल्याशी संवाद साधतील. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे श्री श्री ही तुकाराम महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी आपली पारमार्थिक जीवन घडवत असताना, आपली पारमार्थिक साधना करत असताना साधनस्थळ जी होती ती फार महत्त्वाची निवडली होती. त्यापैकी भामचंद्र, एक घोरडे आहे आणि एक भांडारा आहे. तर त्यापैकी भामचंद्र हा अत्यंत जिथे भगवान शंकराचं स्थान आहे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी आपली साधना केली. कट्टर अशा प्रकारची साधना केली. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. या न्यायानं जगद्गुरूंनी फार मोठी साधना केली आणि त्या साधना केल्यामुळं ती भूमी एवढी पवित्र झालेली आहे, एवढी पवित्र झालेली आहे की त्या भूमीची नुसती माती घेतली आणि आपल्या कपाळाला लावली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमी आहे. परंतु दुर्दैवाचा प्रकार असा आहे की ही भूमी सध्या भूमाफियांच्या घशामध्ये जाऊ पाहत आहे. त्याकरता अशी काही मंडळी आहे की महाराज की ज्याप्रमाणे आज एक फार मोठा विषय गाजतो आहे. अशोक खरात नावाचा एक नालायक माणूस की ज्याने अंधश्रद्धेचं बीज जिकडं तिकडं पेरलं आणि नवे नवे जे स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतात, नवे नवे जे राजकीय राजकार्यकर्ते म्हणून घेतात, आमदार खासदार म्हणून घेतात, ते त्याच्या अंधश्रद्धेला गोळी पडून त्याच्या मागे लागले. त्यांची पूजा काय करतात. अरे जगद्गुरु तुकोबारायासारखे साधू आहेत, माऊली ज्ञानोबारायासारखे, सावता बाबासारखे, गुरुबा काकासारखे असे थोर संत ज्या महाराष्ट्रात जन्माला आले, त्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या सुशिक्षित माणसांनी अशिक्षितपणाचा भुरखा पांघरून या नालायक माणसाचे पाय धुवावेत याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही. मला जाता जाता या व्हिडिओमधून असं सांगायचंय की बऱ्याचशा काही मीडियावाल्यांनी हे अशोक खरातोर बोलत असताना कीर्तनकार, बुवा अशा काही शब्द वापरलेले आहेत, महाराज असे काही शब्द वापरलेले आहेत. हा महाराज म्हणायच्या लायकीचा नाही, हा महाराज नाही, किंबहुना हा बुवा देखील नाही, किंबहुना हा साधू तर मुळीच नाही. कारण संत कुणाला म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायाने अनेक ठिकाणी सांगितले. तुकोबाराय उलट देवाला भांडतात. तुकोबाराय म्हणतात, देवा करीशी ते देवा करी माझे सुखी, परिमी त्याशी मुखी नमने संत, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना व शदंभ माना इच्छे झाले. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे देवा अशा संतांना मी अशा माणसाला मी संत म्हणणार नाही. कुणाला करीशी ते देवा करी माझे सुखी, परिमी त्याशी मुखी नमने संत, दया राज्य द्रव्य, ज्याला राज्याचा लोभ आहे, द्रव्याचा लाभ आहे, अर्थात जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, ज्याला वाटतं माझा मान व्हावा, जे प्रतिष्ठा वाढावी, माझी लोकांनी पूजा करावी, मला देव समजावं, असा जो माणूस आहे अशाला मी माझ्या आयुष्यात कधीही संत म्हणणार नाही. या मोबदल्यात तुला माझं काय वाटुळं गुटुळं लांबुळं करायचं असेल तर कर, असे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. अशी संस्कृती आपली धर्म संस्कृती आहे आणि अशा संस्कृतीला बाजूला ठेवून ही फार स्वतःला सुशिक्षित मानणारी आणि वारकरी संप्रदायासारख्या तत्वाला अंधश्रद्धा मानणारी हे नालायक लोक त्याच्याजवळ जाऊन त्याची पूजा करतात. मी या व्हिडिओच्या द्वारा निषेध करतो, त्या अशोक खराचाही निषेध करतो आणि अशा लोकांचाही निषेध करतो. जसं की उदाहरण सांगायचं ठरलं तर ती रुपाली चाकणकर असेल, अनेक काही नेते मंडळी असतील. अरे हे त्याच्या समोर गेले, त्याचे काय पाय धुतले. अरे जगद्गुरु तुकोबारायचे पाय धुवा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अशा नालायक माणसाच्या नादी लागतात आणि मीडियावाल्याला माझे हात जोडून पाया पडून नम्रतेची विनंती. अशा नालायक माणसाचं व्याख्यान करत असताना, अशा नालायक माणसावर लिहित असताना कुठल्या वारकरी संप्रदायातील बुवा, महाराज, साधू हा शब्द वापरू नये अशी मी विनंती करतो. या नालायकाचा मी या व्हिडिओच्या द्वारा निषेध व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी.